हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे 19 ते 25 दरम्यान होत असलेल्या अष्टापद तीर्थ आदिनाथ तीर्थंकरांच्या पंचकल्याणी पूजा कार्यक्रमादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, यासह गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिल्या। याची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणीही सुरू केली। या पूजेकरिता विशुद्ध सागर मुनी महाराज सहसंघ बाहुबली महाराजांचं संघातील प्रमुख गणिनी आर्यिका श्री 105 मुक्तिलक्ष्मी माताजी, प्रमुख गणिनी आर्यिका श्री 105 जिनदेवी माताजी, आर्यिका श्री 105 निर्वाण लक्ष्मी माताजीसह सर्व त्यागी, त्यासोबतच देशातील विविध भागातून हजारोंच्या संख्येने श्रावक श्राविका येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी बैठकीत दिली। त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून आवश्यक ती काळजी घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं। बैठकीस आमदार अशोकराव माने, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार सुशील बेलेकर, डॉक्टर व्ही.एन. पाटील, अभिनंदन खोत, जयपाल चिंचवाडे, किरण पाटील, माजी उपसरपंच शीतल खोत, बाबासाहेब कापसे, सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच मालती इंगळे, अतिग्रेचे सरपंच सुशांत वड्ड, हर्षवर्धन कापसे, समिती प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले की पाण्याच्या स्रोतांचं निर्जंतुकीकरण करावं, वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, रस्त्यांवरती दिशादर्शक फलक लावावेत, फिरते शौचालय, पुरवठा, तात्पुरते वीज तोडणीची व्यवस्था, आरोग्य विभाग सतर्क ठेवावा, नोडल अधिकारी नियुक्त करावेत, हेलिपॅडची व्यवस्था करावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी येणारे रस्ते सुधारणा करावी, अग्निशमन व्यवस्था सज्ज ठेवावी अशा सूचना दिल्या। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।